सो मित्रांनो, तुम्हाला हा चित्रपट कसा वाटतोय कसा नाही ते मला माहिती नाही आहे, पण प्रत्येक हिंदू आणि प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट पाहावा, सहकुटुंब पाहावा आणि आपल्या आपल्या मुलांना सुद्धा घेऊन जावा, येणाऱ्या पिढीला सुद्धा कळू दे की छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान हे कसं होतं, कशासाठी होतं. त्यांची ही लढाई धर्मासाठी कधीच नव्हती, पण फालतू आणि वाईट विचारांच्या विरोधात होती, हे नक्की आहे. आणि हे बलिदान कधी व्यर्थ न जाऊ यासाठी आपल्या येणाऱ्या पिढीला हा चित्रपट दाखवायला विसरू नका. प्रजेची केलेली लूटमार आणि प्रजेला दिलेला त्रास आणि त्यामधून माजलेली मुघल सेना. हा मित्रांनो, ही वार्ता आहे बुराणपूरमधली. आणि अचानक मध्येच एक सरदार ओरडतो, हुजूर मराठे आगे. आणि मग येतात छत्रपती संभाजी महाराज आणि मग होतं बुराणपूरमधला एक संघर्ष आणि युद्ध. हा मित्रांनो, मी वार्ता करतोय छावा या चित्रपटाबद्दल. तुम्हाला थंबनेल पाहून कळलं असेल मी काय बोलतोय काय नाही. नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं मराठी बॉय रिॲक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, माफ करा माझा आवाज थोडा खराब आहे कारण माझी तब्येत बरी नव्हती सध्या, पण मी रिव्ह्यू करायचं ठरवलं कारण मला माहिती आहे तुम्ही वाट पाहत असाल छावा या चित्रपटाच्या रिव्ह्यूसाठी. सो मी त्यासाठीच आलो आहे. सो मित्रांनो, ओव्हरऑल चित्रपटाविषयी आपण बोललो तर तुम्हाला ओव्हरऑल कळलं असेल सध्या सगळीकडे थिएटरमध्ये छावा 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 फक्त आणि फक्त छावा. शपथ सांगतो, पहिलाच दिवस आणि पहिला शो पाहिला, अंगावरती अक्षरशः काटे उठलेले भाई. खरं सांगतोय, विकी कौशलने पूर्ण खाऊन टाकलाय. म्हणजे विकी कौशल हा आपल्याला विकी कौशल वाटत नाही. मला तर विकी कौशलला जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये आणि त्याच्या ॲक्टिंग परफॉर्मन्समध्ये जेव्हा मी त्याला पाहिलं तेव्हा माझ्या तोंडातनं एकच शब्द फुटला, किती कौशल. खरंच या व्यक्तीकडे किती कौशल आहे. कारण इतकी चांगली भूमिका केली ना त्यांनी. आजपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांवरती बोटावर मोजण्या इतकेच चित्रपट आलेले होते, पण हिंदीमध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या स्केलवरती हा चित्रपट बनला आहे. आणि त्यामधून पण नंतर कॉन्ट्रोवर्सी खूप झाली, त्याबद्दल आपण बोलूच पूर्ण, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. मला खूप काय बोलायचं त्याबद्दल. पण मित्रांनो, विकी कौशलने खरंच छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केलेली नाही, भूमिका जगलाय तो लिटरली. आणि त्यानंतर आपण कौतुक करूया आपल्या हंबीर मामाचं, म्हणजे अर्थात आशुतोष राणाचं. मोजकाच वेळ रोल आहे त्यांचा, पण खाऊन जातो, भाव खाऊन जातो. त्यांचा स्क्रीन प्रेझेन्स पण एक आपल्याला दिलासा देऊन जातो, कारण मामा हंबीर आहेत तर छत्रपती खंबीर आहेत. तुम्हाला तर माहितीच आहे, हंबीर मामांचा खूप चांगला सपोर्ट होता छत्रपती संभाजी महाराजांसाठी. आणि नंतर आपण कास्टिंगबद्दल अजून पुढे जाऊया. रश्मिका मंदानाबद्दल, श्री सखी राणी जयती महाराणी येसूबाई यांची त्यांनी भूमिका केलेली आहे. कुठेतरी थोडाफार ॲसेंटमध्ये त्यांनी मार खाल्लाय, कारण कुठेही थोडं आपल्याला जाणवत नाही. एवढं काय कष्ट घेण्याची गरज नव्हतीच ॲक्च्युली, कारण हिंदी डायलॉग होते मोस्टली. मराठीमध्ये त्यांना फार बोलायचंच नव्हतं तिकडे, हिंदीमधून ते प्रेझेंट होत होते तिकडे. पण ते हिंदी बोलताना पण त्यांची लिपसिंग, हम और ये जनता इसी दिन का इंतजार कर रहे थे, असं वाटत होतं की पाठून कोणीतरी प्रॉम्प्टिंग देत आहे आणि मग ह्या मॅडम आपल्या वाचून काढतायत. पण ठीक आहे, चांगली भूमिका केली आहे. एक्सप्रेशन वाईज आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मॉरल सपोर्टमध्ये उभे असलेल्या महाराणी येसूबाई या शोभून दिसल्यात त्यामध्ये. त्यासाठी काही एवढं छोट्या मोठ्या 19-20 गोष्टी आपण इग्नोर करू शकतो. मित्रांनो, नंतर आपण पुढे वळूया कवी कलश यांच्या भूमिकेमध्ये असलेले विनीत कुमार सिंग. कवी कलशची भूमिका यांनी खूप चांगली साकारलेली आहे. मित्रांनो, लेझीनचा सीन नाही काढला असताना तरी काय प्रॉब्लेम झाला नसता, खरं सांगू तुम्हाला तर. कारण काय आहे ना, प्रजेसोबत उत्सव साजरे करत असतात आणि त्यामध्ये ते लेझीम खेळतात. का नाही, एखादा जर योद्धा, एखादा राजा असतो, तो प्रजेसोबत स्वतः उत्सव पण साजरा करू शकत नाही का? इतकी माणसांची बुद्धीचं मला खरंच कीव येते ना. अशी बुद्धी यांना येते कुठून? खरंच महादेवा अक्कल दे त्यांना. मी खरंच आता मला असं वाटतं की डिरेक्टर जे आहेत त्यांचं मी अजून किती कौतुक करू मला खरंच कळत नाही आहे. आणि काय सांगू, म्हणजे मला असं प्रामाणिकपणे वाटतं
की प्रत्येक मराठी माणसानी, ती हिंदू माणसानी हा चित्रपट पाहावा। कारण कसं आहे ना, कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं जे बलिदान होतं ना, आपल्या देव देश आणि धर्मासाठी जे त्यांनी आपलं बलिदान दिलंय, जे त्यांनी त्याग आणि जे त्यांनी एक बोलतात ना, एक सहनशीलता दाखवली आहे, मृत्यूलाही हरवलं त्यांनी आणि आपल्या कुणासाठी केलं, हे सगळ्या गोष्टी आपल्यासाठी केलेल्या होत्या। तर आपलं पण कुठेतरी कर्तव्य बनतं, आपण त्यांचे वंशज आहोत, आपण त्यांची वारसदार आहोत, त्यांच्या विचारांचा वारसदार आहोत आपण। तर आपलं पण कर्तव्य बनतं की कुठेतरी हा चित्रपट पाहावा आणि असेच आपले मराठ्यांचा गौरवशाली इतिहास, ज्वलंत इतिहास संपूर्ण जगापर्यंत पोहोचू दे, एवढंच मला तर नक्की वाटतं। तुम्हाला काय वाटतं प्लीज मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढे आपण वळूया कास्टिंगमध्ये। तुम्हाला माहिती आहे दिव्या दत्ता पण या छोट्या रोलमध्ये आहेत, त्या सोयराबाईची भूमिका करतायत, पण हुबेहूब म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी पण चांगली भूमिका केली आहे सोयराबाईची। नंतर आलोय आपण संतोष जुवेकरकडे। संतोष जुवेकर दादा, खरंच तुम्ही भूमिका खाल्ली आहे, रायाजीची भूमिका आहे तुमची, पण रायाजीची भूमिका सुद्धा भाव खाऊन जाते कुठेतरी। स्क्रीन प्रेझेन्स कमी असला तरी तुमचं स्क्रीनवर वावरणं पण खूप भारी वाटलं, त्यामध्ये काय शंकाच नाही आहे। सुरवत जोशी आणि सारंग साठे हे सुद्धा आपल्याला एक छोट्याशा भूमिकामध्ये दिसत आहेत। आता ती भूमिका काय आहे हे मी तुम्हाला सांगणार नाही, त्यासाठी चित्रपट पहा, तुम्हाला ओव्हरऑल कळेल ही भूमिका कशी आहे। पण त्यांची भूमिका खरंच सरप्रायझिंग होती, कारण त्यांना आजपर्यंत आपण वेगवेगळ्या भूमिकामध्ये बघत आलेलो होतो आणि ही त्यांची भूमिका खरंच वेगळी होती। असतात काळेचं मला एक सीन नाही कळलं, असतात काळे त्यामध्ये एका दोन सीनमध्ये आहेत, पण पूर्ण वेस्ट करून टाकलं, असं का झालं मला खरंच कळत नाही आहे। लक्ष्मण मुतेकर साहेब प्लीज सांगा असं का केलं तुम्ही। असतात काळे खूप चांगला ॲक्टर आहे, त्याचा पण छोटा मोठा उपयोग होऊ शकला असता। टोटल मित्रांनो 2 तास 35 मिनिटाचा हा चित्रपट आहे आणि काही काही प्रसंग तुम्हाला असे वाटतात की फक्त आणि फक्त लढाई आहे, मार आहे, लढाई आहे, मार आहे, लढाई आहे, मार आहे, पण दुसरं काही नाही दिसत आहे, असं नाही आहे। जिथे जिथे लढाई आहे तिथे गरजेच्या वाटतात तिथे लढाईसुद्धा आहे। त्यानंतर थोड्या ड्रामॅटिक गोष्टी पण आहेत, घरातले वादविवाद असतात छोट्या मोठ्या गोष्टींचे, राजनैतिक वादविवाद कसे असतात, राजनैतिक कशी मसलेदारी होते, त्यामध्ये गोष्टी सगळ्या दाखवलेल्या आहेत। अकबरचा पण रोल छोटासा दाखवला आहे, जो शहजादा अकबर आहे, जो औरंगजेबला भागी होऊन इकडे येतो। औरंगजेबवरनं मित्रांनो तुम्हाला आता आठवलं असेल की मी औरंगजेबबद्दल अजून कसं बोललेलो नव्हतो। लास्ट बट नॉट द लिस्ट, औरंगजेब खरंच, औरंगजेबाची जी ॲक्टिंग आहे ना, आई शपथ सांगतो, तो कबरीत झोपलेला औरंगजेब पण जागून विचारेल नेमकं खरंच मलाच तिकडे आणलात की काय। इतकं क्रूर वाटतोय आणि इतका भारी वाटतोय त्याचा जो प्रेझेन्स आहे स्क्रीनवरती, की भारी ॲक्टिंग केली आहे अक्षय खन्नानी, खरंच कौतुकास्पद आहे। आणि काय सांगू तुम्हाला अजून मी याबद्दल, खरंच त्यांनी ॲक्टिंग खूप छान केली आहे। सो मित्रांनो, तुम्हाला हा चित्रपट कसा वाटतोय कसा नाही ते मला माहिती नाही आहे, पण प्रत्येक हिंदू आणि प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट पाहावा, सहकुटुंब पाहावा आणि आपल्या आपल्या मुलांना सुद्धा घेऊन जावा, येणाऱ्या पिढीला सुद्धा कळू दे की छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान हे कसं होतं, कशासाठी होतं, त्यांची ही लढाई धर्मासाठी कधीच नव्हती, पण फालतू आणि वाईट विचारांच्या विरोधात होती, हे नक्की आहे। आणि हे बलिदान कधी व्यर्थ न जाऊ यासाठी आपल्या येणाऱ्या पिढीला हा चित्रपट दाखवायला विसरू नका। कुठे कुठे मला संगीताबाबतीत थोडी तक्रार आहे, कारण मला असं वाटतं AR रहमान नो डाऊट त्याची म्युझिक खूप चांगली असते, नाही असं नाही, पण ह्या चित्रपटाच्या वेळी असं काय झालं मला नेमकं कळलेलं नाही आहे। कारण विषय असा झाला की जेव्हा औरंगजेब येईल किंवा जिथे जिथे छोटे मोठे सीन दाखवलेत तिथेच फक्त मोठ्या मोठ्या लाऊड म्युझिक दाखवलेत, आणि ते पण सगळे ते तुर्किश आणि पर्शियनवाले म्युझिक आहेत जे औरंगजेबाच्या माहेरचे असतील, पण इथे मराठी म्युझिक कुठेही फील होत नाही आहे। फक्त तुफान गाणं जे आहे ते खूप छान केलं आहे, ते पण वैशाली सामंतचा आवाज आहे त्यामुळे अजून छान लागलेत। मला असं कुठेतरी वाटतं की अजय अतुल असते या चित्रपटाला बॅकग्राऊंड म्युझिक द्यायला तर एक नंबरच विषय झाला असता, पण हरकत नाही, आता ज्या गोष्टी झाल्यात त्याच्याबद्दल जास्त खरबडे काढण्यात काहीच अर्थ नसतो। सो मित्रांनो, तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये पाहायला विसरू नका छावा हा चित्रपट। तुम्हाला माझा व्हिडिओ आणि रिव्ह्यू कसा वाटला हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सांग भलं।